गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। तुका म्हणे छंदे तेणे वेधिले किंवा मन मोहिले गोविंदे। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। पांडुरंगा करो प्रथम नमन। पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संतांचिया। दुसरे चरण संतांचिया। कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका। आपल्या गावाचं आणि कल्याण शहराचं परमभाग्य अशी असलेली कर्नाळा देवी माता, तिच्या पावन या सरोवराच्या तीरावर असलेलं तिचं वास्तव्य। इको कमी करा किंवा करणे कमी करा। गेली 17 वर्षे या प्रांगणाला कार्तिक स्नानात भजनाची सवय लागली आहे। सवयी बऱ्याच असतात, सवयी भजनाच्या असतात, पण भजनाच्या सवयी लवकर लागत नसतात। आता तुकाराम महाराज म्हणतात ठीक आहे पडिले वळण, आपल्याला पडिले नाही, आपल्याला पाडिले वळण म्हणायचं विठ्ठला। सदा जाण सर्वाशी एकनाथी भागवत, नुसतंच भागवत नाही। हा, नाथ महाराज म्हणतात वेदाने प्रेरणा न करताही विषयाची वासना सहज होते, भजनाची भावना सहज होत नाही विठ्ठला। दुबईला फिरायला जायचं असेल आणि सकाळची फ्लाईट पकडायची असेल तर इकडून पहाटे निघायला लागतं। माणूस पहिल्याच अलार्मला उठतो का नाही? मला एक जण उठतो, झोपतच नाही। कुठे जायचंय? दुबईला। आणि काकड्याचे किती अलार्म लावावे लागतात विठ्ठला? खैरे महाराज बरं का, खैरे महाराज। म्हणून तुम्हा काकडा करणाऱ्या मंडळीविषयी माझ्या मनात अत्यंत आदर यासाठी आहे, कारण हा काळ भजन करण्याची भावना सहज व्हावी असा नाही, याला कलियुग म्हणतात। पण यात ज्याला भजनाची भावना झाली मग त्याच्या एवढं सोपं कल्याण कोणालाच नाही। मग कल्याणला काय कठीण? कल्याणला विठ्ठला। अत्यंत दिव्य अशी उपासना आपण इथे करत आहात। महाराज लोकांनी सांगितल्यावर लोकांना पटत नाही, पण तीच गोष्ट डॉक्टरांनी सांगितली का अख्खी पटते। आम्ही सांगतो माळ घाला, छान शाकाहारी बना, नाही ऐकत। पण ऍडमिट केल्यावर डॉक्टर सांगतो मरेपर्यंत जगायचं असेल काही पण खा, असं ना? तो काय सांगतो? फक्त नुसती कनेरीची पेज। मग आमचं तर बरं होतं, निदान वेज कोल्हापुरी तर देत होतो विठ्ठला। आम्हाला संतांनी सांगितलं की लवकर उठा, आम्हाला आवडत नाही। पण जेव्हा आयुर्वेद सांगतो ना, काय बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या ह्या फक्त उशिरा उठण्याचा परिणाम आहे। वेळेनुसार तुमच्या शरीरामध्ये आता वात, पित्त का कफ काय सक्रिय आहे त्यावर तुमच्या स्वच्छतेचा क्रम अवलंबून असतो। 4:30 ते 6 हा तुमच्या स्वच्छतेची वेळ आहे ना। त्या वेळात तुम्ही झोपलात तर मग पुढे येणारी पित्त प्रकृती तुम्हाला त्रस्त करणारी आहे। मला असं वाटतं संतांनी बरोबर हेरलं। 4:30 ते 6 हा शरीराच्याच नाही
मनाच्याही स्वच्छतेची ही वेळ आहे. विठ्ठला ढला 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 विठ्ठला 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 हो. मग निरनिराळ्या विकारांनी जसं शरीर घाण होतं तसं विचारांनी मन पण घाण होतं. कधी काम, कधी क्रोध, कधी द्वेष, कधी ईर्ष्या, कधी मत्सर, कधी अहंकार, या सगळ्याचं गारूड असतं आणि त्याच्यात आपण हरवतो. मी कोण आहे, मी काय केलं पाहिजे, काहीच कळत नाही. जागं होणं म्हणजे नुसतं, लक्षात ठेवा, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले एक वाक्य सांगायचे. मला आठवले म्हणून सांगतो मी. ते म्हणायचे, कोंबड्याच्या आरवण्याने किंवा सूर्याच्या उगवण्याने सकाळ होत नसते, आपण जागं व्हावं लागतं. विठ्ठला विठ्ठला ढला 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि हा महिना जागं होण्याचा आहे ना, जागं होण्याचा आहे आणि जागवण्याचा आहे. जागं होण्याचा, जागवण्याचा. विठ्ठला जाग करायला जे अनेक येतात त्याच जोशी आहेत. मी आलो रयाचा जोशी होरा सांगतो लोकांशी. मला म्हणायचं काय, जाग करण्याची रीत आहे ना. काकडा जागवण्याचं काम करतो म्हणून तो जाग करण्याच्या दिवसापासून सुरू करतात. महिनाभर केलं ना काकडा. सुरुवात कधी केली? उठा उठा प्रभात झाले चिंता म्हणा म्हणा. हा, दिना जनाची सावली कधी जागा करतात? बरोबर आहे. प्रभात. वारकरी संप्रदाय फार मोठा आहे, सगळे चालतात. उठा उठा प्रभात झाली, सगळ्यांना सामावून घेतो ना वारकरी संप्रदाय, सगळ्यांना सामावून घेतो. मला म्हणायचं काय, हा महिना भजनाच्या जागण्याचा असेल तर मग याची सुरुवात पण जागण्यापासून आहे ना. कुठून? बरोबर आहे. कोजागिरी, को जागरती, को जागृती, कोण जागा आहे, कोण जागा आहे, तिथून सुरुवात आहे. ते कुठपर्यंत? त्रिपुरारी. मला वाटतं चिराटे बाबा, हा महिना नाही, हा प्रवास आहे. दिस इज अ स्पिरिच्युअल जर्नी. हा एक आध्यात्मिक प्रवास आहे. कोजागरी पासून सुरुवात आणि त्रिपुरारी शेवट. जो कोणी जागा होत राहील त्याची जागृती एक दिवस त्रिपुराला जाळील. विठ्ठला पूर म्हणजे रात्री आलता तो नाही. काय अवघड आहे ना. भारताची अमेरिका अशीच होणार आहे. हा ना. दुपारी उन्हाळा, संध्याकाळी पावसाळा, रात्री हिवाळा. क्या मजा आहे ना. कुठंच जायची गरज नाही. विठ्ठला पूर म्हणजे गाव. किती गाव आहेत? त्रिपूर. नुसता त्रिपुरासूर म्हणजे तो एकदाच गेला ना. रोजच्या त्रिपुराला काय करणार? 3 पुर याला त्रिपूर म्हणतात. पूर म्हणजे गाव. मग कोणतं गाव? ज्ञानोबा राय ना विचारा. आगा देहाचिया. कोणतं गाव? देह नावाचं गाव आहे. आणि ते देह नावाचं गाव एक नाहीये, त्रिपूर. कोणते त्रिपूर? आधी विचारा, ते आपल्या मनालाच विचार. एक आहे स्थूल गाव, दुसरं आहे सूक्ष्म गाव आणि तिसरं आहे कारण गाव. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. मग काय करायचं यांचं? स्थूल देहाला पवित्र करायचं, सूक्ष्म देहाला शुद्ध करायचं आणि कारण देहाला नष्ट करायचं. विठ्ठला ध्यानात आलं? स्थूल देहाला पवित्र करायचं, सूक्ष्म देहाला शुद्ध करायचं आणि कारण देहाला नष्ट करायचं. पण हे स्थूलन सूक्ष्मन काय चाललंय? जरा त्याची कन्सेप्ट क्लिअर करतो. 3.5 हाताचा हाडा मांसाचा गोळा जो आहे त्याला म्हणतात स्थूल देह. काही संतांची मोजमाप आहेत ना. औटा हात का मानव देह,
खाया पिया सुख से सोया नाहक जमाना होया. आपण किती असतो? आऊट हात 3.5 हात मोजून घ्या पाहिजे तर आपलीच माप काढावी. विठ्ठल किती आहोत आपण? 3.5च. आपण लई मोठे आहोत असं वाटलं तर मोजून घ्या 3.5च. 3.5 हाताचा हाडा मांसाचा गोळा याला म्हणायचा स्थूल देह. या देहामध्ये देवानं काही काही वस्तू बसवल्यात. ऐका, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन आणि बुद्धी. मन बुद्धी वेगळं केलं तर 17 होतात आणि मन बुद्धीचं एक अंतःकरण मानलं तर 16. याला म्हणायचं सूक्ष्म देह. आणि कारण देह म्हणजे देहाला कारण, अज्ञान म्हणजे कारण देह. हे 3 पूर आहेत. काय करायचं? स्थूल देहाची अपवित्रता जाळा, सूक्ष्म देहाची अशुद्धता जाळा आणि कारण देहाला नष्ट करा. विठ्ठला हे फक्त जाग झालेला माणूसच करू शकतो. म्हणून कोजागिरी ते त्रिपुरारी कसं करायचं सांगतो ना. भजनाने स्थूल देह पवित्र होतो, अपवित्रता जळते. का? पवित्रची होय देह त्याचा पवित्रची हरिपाठ कीर्ती मुख्य दरी गाया पवित्रची होय देह त्यांचा पवित्रची होय देह त्यांचा. हरिपाठ कीर्ती मुख्य दरी गाया पवित्रची होय देह त्याचा तो देह पवित्रची होय. कशाने? हरिपाठ कीर्ती. हरी कीर्ती पाठ जरी मुखे गाय त्याचा तो देह पवित्रची होय. याला अन्वय म्हणतात. दुसरा आहे सूक्ष्म देह. सूक्ष्म देहात काय काय येतं? ज्यांनी ज्ञान होतं ते, ज्यांनी कर्म घडतं ते. ह्याला काय झालेलं आहे? अशुद्धता. करायचं काय? शुद्ध. कशाने होईल? शास्त्र त्याचा विचार सांगतं. अशुद्धम काम संपर्कात शुद्धम काम विवर्जितम. विकाराचा संपर्क आला की अशुद्ध आणि विकार निघून गेले की शुद्ध. कोणताही विकार आत आल्यावर काहीतरी मळतं ना, काहीतरी अशुद्ध होतं ना असं म्हणतात. कामवासना आत आली तर डोळे घाण होतात. लोक म्हणतात ना, बघ तो बा कसा. कामवासना आत आली डोळे घाण होतात. क्रोध आत आल्यावर तोंड घाण होतं. झाली क्रोधासवे भेटी तोंडा वाटे नरक लोटी. आणि लोभ आत आल्यावर हात घाण होतात. त्याच्यासाठी काय करायचं? अशुद्धाचा त्याग करावा की मग शुद्ध होईल ना. आणि भगवंताच्या भजनानं तो आत आला की ज्ञान प्रकाश मिळाल्यावर अज्ञान नष्ट होईल. कोजागरी ते त्रिपुरारी असा याचा भाव आहे. बरं, मग जाग करायचं म्हणजे नेमकं कोणाला? ते म्हणतात कोणाला नाही, सगळ्यांना. तुकोबारायांनी ठेकाच घेतलाय जाग करण्याचा. त्यांना माहिती आहे आपण सगळ्यांना जाग केलं पाहिजे. कारण जागेवर कोणती आहे? उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी देवा माथा, भावे चरणी देवा माथा. हे चुकवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे, हे स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी देवा चुकवी व्यथा जन्माच्या. जाग करायचं पण कुणाला? ऐका,
संत जीवाला जाग करतात. आता ते उठा जागे वारे. संत संतांना सुद्धा जाग करतात. हा, उठा साधू संत साधा फुलावे. ते संत जगालाच जाग करतात असं नाही, ते संत स्वतःलाही जाग करतात. फलकट तो संसार येथे सार भगवंत, ऐसे जागवितो मना सरिसे जनासहित. अजून सगळ्यांना जाग करणारे देवाला बरी झोपू देतील. उठा पांडुरंग प्रभात समयो मातला, वैष्णवांचा मेला गरुडा बलिला अटला, वैष्णवांचा मेला गरुडा बलिला. उठा पांडुरंग समयो मातला, वैष्णवांचा मेला गरुडा बलिला अटला, वैष्णवांचा मेला. उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकला, आता दर्शन द्या सकला. हृदय झाला हृदय जरी निद्रेची वेळ. उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकला, आता दर्शन द्या सकला. झाला हृदय जरी निद्रेची वेळ. सगळ्यांना जागवणं. आता हे नेमकं जागवणं म्हणजे काय असं म्हणता का? काय सांगू आता, अलार्मचे उपकार मज निरंतर जागवी. मग जाग करतात तर कुठून आणि कशात? आपल्या अध्यात्मशास्त्राने याच्याबद्दल फार मोठा विचार करून ठेवलाय. एक आहे स्वरूपाची जागृती आणि दुसरी आहे कर्तव्याची जागृती. कुठं जाग झालं पाहिजे? हू एम आय, यु नो. हू म्हणजे कोण, एम म्हणजे आहे आणि आय म्हणजे मी. पहिलं जाग कुठं व्हावं लागेल? हू एम आय. सगळी स्पिरिच्युअलिटी स्टार्ट इथून होते. हू एम आय. लोक EMI मध्ये जेवढे गुंतले त्यांना प्रश्नच पडत नाही. विठ्ठला बिचारे 1 कोटीचा फ्लॅट घेतात, 1 लाख रुपये महिन्याला हप्ता भरतात, दिवसभर ऑफिसात राहतात आणि सुट्टीच्या दिवशी महाबळेश्वरला जातात. घेतलाय कोणासाठी? विठ्ठला. नको नको मना गुंतू माया झाली आहे. हू एम आय, मी कोण आहे. आणि ज्याला मी कोण आहे हे कळतं ना, त्यालाच मी काय केलं पाहिजे हे कळतं. लोक प्लॅस्टिकचा कचरा रस्त्यात का टाकतात? मी कोण आहे हे कळत नाही, एवढाच प्रॉब्लेम आहे. मी या राष्ट्राचा नागरिक आहे हे जर कळलं तर स्वच्छतेकरता पण कचरा होतो. मोठमोठे बॅनर लावतात आणि फेकून देतात. ते म्हटलं हे काय? तर स्वच्छतेसाठी कचरा. हे म्हणजे वृक्षारोपणासाठी झाडं तोडून खड्डे खोदणं. विठ्ठला. मी कोण आहे हे मला कळलं पाहिजे. आणि संतांनी जाग करताना तेच सांगितलं की मी कोण आहे. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव कळो येईल विचारी. वा वा वा. कळो येईल विचारी. आहे ठाऊक माया सदा, आहे ठाऊक माया चिंता. नाही तुझा निक मागता ग, नाही तुझा निक मागता ग, नाही तुझा निक मागता ग, नाही तुझा निक मागता ग. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. किती गोड चाल गायली. संप्रदायाचं संगीत एवढं श्रीमंत आहे ना महाराज, इतकं श्रीमंत आहे तरी भेसळ का होते कळत नाही. विठ्ठला. मी कोण आहे? मी वासुदेव आहे. आणि हा विचार किती मोठा आहे सांगून बघा एखाद्याला. त्याला म्हणा तू पोराचा बाप आहे, तो हो. बायकोचा नवरा आहे, हो. बापाचा पोरगा, हो. आजोबाचा नातू, हो. तू देव आहे. असं कसं? विठ्ठला.
जे तू नाहीये ते तू आहे, जे तू आहे ते तू नाही आहे काय तुझं? माणसाच्या तक्रारी सुद्धा सुधरत नाहीत अजून. तो बाप इस्टेट देत नाही, देवानं दिली ती इस्टेट बघ की. पोरगा बोलत नाही, अरे सगळं जग तो भगवंत तुझ्याशी बोलतो ते तर ऐक. मी जाग झालं पाहिजे, मी कोण आहे, आणि दुसरं मी काय केलं पाहिजे. काकड्याचे सगळेच्या सगळे अभंग आहेत ना, या दोनच गोष्टी भोवती फिरतात. मी कोण आहे आणि मी काय केलं पाहिजे. असं नसेल तर आता महिना झाल्यानंतर परत मला येऊन भेटा विठ्ठला. आणि मला असं वाटतं काल्याला दोन वस्तू लागतात ना, दही लाई, देव आणि भक्त, बरोबर आहे ना. नदी आणि वाळवंट, सगळीकडे दोन गोष्टी लागतात. मग तसा हा काकड्याचा काला असेल तर मी कोण आहे, मला काय केलं पाहिजे, या दोन गोष्टीचा तर हा काला आहे ना. ज्या निमित्ताने उत्सव आहे त्याच्यासाठी बोलणं क्रमप्राप्त होतं. दुसरी बाब, मग या महिन्याभराच्या उत्सवाचा शेवट काल्याने का? त्याचं कारण आहे, तुम्ही कार्यक्रमात किती प्रकारचे पदार्थ खा, पण शेवटी गोड पाहिजे म्हणजे पाहिजे. तसं महिनाभर जेवलात, ही स्वीट डिश आहे विठ्ठला. संप्रदाय सांगतो कृष्णाशिवाय शेवट नाही. त्याच्यापेक्षा सोपं सांगू, कृष्ण हे भारतीय अध्यात्माचं आडनाव आहे. भारतात जेवढ्या अध्यात्म परंपरा झाल्या त्या सगळ्या परंपरांनी शेवटचा नमस्कार कृष्णाला केला. ज्यांनी कृष्णाला नमस्कार केला नाही ते भारताला मान्य नाही विठ्ठला. जरा सोपं सांगू का, कृष्ण ही कीर्तनाची भैरवी आहे हो. आता हे जे राग गातात ना, राग, या रागाला सुद्धा लोकेशन असतं. ते कुठं कुठं कसं कसं गायलं पाहिजे, कुठं गावं कसं गावं, ह्याची सुद्धा काही नियम आहेत. आणि त्याचा तो थाट सांभाळला पाहिजे, त्याचा थाट सांभाळायचा असतो. म्हणजे सांगतो तुम्हाला, आज वैद्यकशास्त्राने मान्य केलंय जोशी महाराज की हे ज्या भजनाच्या रागाच्या पद्धती आहेत ना, या नुसत्या कानाला नाही तनाला सुद्धा बरे आहेत. मी सांगतो तुम्ही ऐका. ज्याला ॲसिडिटीचा त्रास आहे त्याने खमाज नावाचा राग ऐकावा. आता यूट्यूब आहे ना, द्यायचं टाकून खमाज अभंग. एक दिवस नका केक बनवू त्याच्यावर, मधुरा खमाज अभंग. तुम्ही जर त्या खमाज रागातला अभंग ऐकला तर ॲसिडिटीचा त्रास बरा होईल, पण फक्त पोटाच्या ॲसिडिटीचा. एखाद्याच्या मनाला असली तर मी जबाबदार नाही विठ्ठला. दुसरं, जो घाबरतो, रात्री दचकून उठतो, त्याने जय जयवंती राग ऐकावा. आमचे भानुदास महाराज छान गातात. अनसुया सुता अनसुया सुता, मला तेवढाच येतो विठ्ठला. हा राग जर तुम्ही ऐकला तर जे दचकून उठणं आहे, घाबरणं आहे, ते कमी होतं. लक्षात राहत नसतील तर लिहून ठेवा. आणि तिसरं, ज्याला झोप येत नसेल त्याने भैरवी गावी. ती मी आता गात नाही, झाला परिणाम तर काय करता. म्हणून मैफिलीचा नियम आहे, मैफिलीचा शेवट भैरवीने. का तुम्ही गेले की निवांत सुखाने झोपू शकता. एक, त्याने झोप येते म्हणून ती शेवटी गावी. आणि दुसरं महत्वाचं कारण, सगळ्या रागांमधला सगळ्यात गोड राग भैरवी आहे. हो, त्याला एक मोठी पदवी आहे, सदा सुहागन राग भैरवी. सगळ्यात गोड राग आहे. आणि एवढा गोड राग जर मध्येच गायला तर दुसरं कोणी ऐकील का. म्हणून त्याला नेहमी शेवटी ठेवतात. बाबा तू तुझ्या पुढं काहीच नाही. जसं देवाऱ्यामध्ये देव मांडताना शंकर सगळ्यात शेवटी डाव्या बाजूला ठेवावा विठ्ठला. हे जाता जातानाचे मेंटेनन्स आहेत विठ्ठला. मला म्हणायचं काय, तसं सगळं साधन आटोपलं की सगळ्यात शेवटी कृष्ण ठेवावा. एक अजून एक कारण आहे, सगळं बदलत राहील, कृष्ण नाही बदलायचं.
आपल्याला जर कोणी विचारलं तुमचं पूर्ण नाव लिहा, आपण लिहितो. त्यामध्ये 2 नावं फिरती असतात आख्यांची लिहायला घेतली तर, आणि एक शब्द स्थिर असतो. आजोबाचं पूर्ण नाव लिहा. काय लिहितो आपण? आजोबा, पंजोबा. तिसरं काय असतं? नाव लिहिताना आजोबा, पंजोबा आणि तिसरं आडनाव. आपल्या 3च लिहितात. काही कांचे इतकी लिहितात का त्यात तो कोणता समजे ना. विठ्ठला. आणि पोलीस पकडीत पिकडीत कसे असतील प्रश्नच आहे. विठ्ठला. आजोबा, पंजोबा, आडनाव. वडिलाचं नाव लिहायचं असेल तर वडील, आजोबा, आडनाव. आपलं लिहायचं असेल तर आपण, वडील, आडनाव. आपल्या मुलाचं लिहायचं असेल तर मुलगा, आपण, आडनाव. आपल्या नातवाचं लिहायचं असेल तर नातू, मुलगा, आपण. काय म्हणजे नातूच्या नावात आपण नसतो? सांगेल कोण त्याला? विठ्ठला. तो जन्माला आल्यावरच म्हणतो आजोबा मी नातू. काय गंमत आहे. 2 नावं फिरत राहिली आणि एक नाव स्थिर राहिलं. त्याला काय म्हणतात? नावं बदलतात महाराज, आडनाव बदलत नसतं. भारतीय अध्यात्माचं कृष्ण हे आडनाव आहे. कुळ हे पावन कृष्ण नामे कुळ हे पावन. कृष्ण नामे कुलही पावन. कुळ हे पावन कृष्ण नामे. म्हणून त्या कृष्णाला आपण वंदन करतो, नमस्कार करतो. काला कृष्णाचा असण्याचं हे कारण. काकडा का झालं, काला का झालं. आता अभंग का आला ते सांगतो. विठ्ठला. सगळ्या अभंगातून तुकाराम महाराजांनी गोकुळात देवाच्या जन्माने सगळ्यांना सुख झालं असं सांगितलं. का जन्म झाला त्या अभंगाचा? त्याचं कारण एवढंच आहे. तुकाराम महाराज सगळ्यांना सांगत होते की कृष्ण आपल्याकडे आला पाहिजे, कृष्ण आपल्याकडे आला पाहिजे, कृष्ण आपल्या जीवनात आला पाहिजे, कृष्ण आपल्या घरात आला पाहिजे, कृष्ण आपल्या मनात आला पाहिजे. लोक विचारू लागले कृष्ण गावात यावा, कृष्ण घरात यावा, मनात यावा, कशासाठी? महाराज म्हणतात ज्याच्या ज्याच्या गावात तो येतो तिथं काय होतं ते जरा तुम्ही ऐका. पहिलं चरण. गोकुलीच्या सुखा, 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 गोकुलीच्या सुखा. हे गोकुलीच्या सुखा, गोकुलीच्या सुखा, गोकुलीच्या सुखा, गोकुलीच्या सुखा, गोकुलीच्या सुखा, गोकुलीच्या सुखा, हो गोकुलीच्या सुखा, गोकुलीच्या सुखा. बालकृष्ण नंदागरी, बालकृष्ण नंदागरी. पार नाही लेख, अंत पार नाही लेख,
ज्याच्याकडे देव आला पाहिजे असं महाराजांना वाटतं, ते वाटावं आपल्याला की देव यावा, त्यासाठी देव आल्यावर काय होतं ते तर सांगायला पाहिजे की नको. महाराज म्हणतात बघा ना, देव त्या गोकुळात गेला तर त्या गोकुळच्या लोकांना एवढ्या सुखाचा आणि असा अनुभव आला की अंत पार नाही लेखा. म्हणजे देवाच्या येण्याने सुख होतं का हो? नक्की होतं. आपल्याला होईल का? हो. का? कारण ज्यांच्याकडे आला त्यांना झालं. देव जसा जसा येईल जवळ तसं तसं सुख वेगळं होतं. मी सांगतो, आपण लक्षात ठेवा. देव पहिले अंगणात येतो, मग अंतरात येतो आणि मग अनुभवात येतो. विठ्ठला कुठं आल्यावर काय होतं सांगतो तुम्हाला. देव अंगणात आला का दारिद्र्य जातं. गेलं पाहिजे का नको? देव अंगणात आला का दारिद्र्य जातं. देव अंतःकरणात आला की दुर्गुण जातात. आणि देव अनुभवात आला की दुर्दैव जातं. विठ्ठला असा देव गोकुळात आल्यावर काय झालं? महाराज म्हणतात ते लोक इतके सुखी झाले, इतके सुखी झाले की त्या सुखाला अंत नाही, त्या सुखाला पार नाही, की त्या सुखाचा लेखा होऊ शकत नाही. जर तुकाराम महाराज देवाबद्दलच्या सुखाला असं म्हणत असतील की त्याला अंत नाही, त्याला पार नाही, त्याला लेखा नाही, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त जी सुख आहेत त्याला अंतही आहे, त्याला पारही आहे, त्याला लेखाही आहे. त्या सुखाला असं वेगळं करून सांगावं लागलं ना, म्हणजे काहीतरी वेगळे पण त्यात आहे ना. म्हणजे आता कपडा आणायचा असेल तर सांगावं लागतो की नाही, जा 10 मीटर पांढरा कपडा आण, 20 मीटर काळा कपडा आण. असं कोणी म्हणतं का 1 लिटर पांढरं दूध आण? अरे दूध पांढरच आहे विठ्ठला. तसं महाराज म्हणतात त्या सुखाला अंत नाही, म्हणजे ह्या सुखाला अंत आहे. टिकतं का सुख सांगा ना? सुख टिकतं? त्याच्या पलीकडचं काही दिसत नाही? दिसतं. लेखा होत नाही, मोजता येतं. आमचं सुख टिकत नाही, त्याचा अंत होतो, ते संपून जातं. जी गोष्ट आता हवीशी वाटते ती गोष्ट कधीतरी नाहीशी नकोशी वाटते. जरा सोपं बोलू, परमात्म्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक गोष्टीचा कधीतरी कंटाळा येतो. विठ्ठला माणूस अगदी बारीक असतो तेव्हा कशासाठी प्रयत्न करतो? बोला ना. अगदी बारीक असतो तेव्हा जाड व्हायचं. आणि जे जाड झाले ते दवाखान्यात कशाला जातात? मग सुख कशात? विठ्ठला. घरी चांगल्या चुली होत्या, बायकोला गॅस आणून दिला उज्ज्वला. आणि हॉटेलात कोणत्या जेवायला जातो माहितीये? येथे चुलीवरील जेवण मिळेल. काय चाललंय? घरी बायको छान आपले गाववाले पदार्थ बनवायची, पिठलं भाकरी. तिला सांगतो पनीर चिल्ली बनव, बरोबर. आणि हॉटेलात गेल्यावर कोणत्या जातो? येथे घरगुती जेवण मिळेल. काय गुंतागुंती आहे? काय कमाल आहे. जिम करायला जातो ना, जिम करायला घरून कार घेऊन जातो, तिथं सायकल चालवतो. विठ्ठला. मग इथूनच सायकल घेऊन जा ना. जे झोपड्यात राहतात ना त्यांना चाळीत राहायचंय. जे चाळीत आहेत त्यांना फ्लॅट पाहिजे. जे फ्लॅटमध्ये आहेत त्यांना रो हाऊस पाहिजे. रो हाऊसवाल्यांना बंगला पाहिजे. आणि बंगलेवाले महाबळेश्वरला गेल्यावर विचारतात कॉटेजेस आहेत का? विठ्ठला. कंटाळलेले असतात सगळे लोक, नको म्हणतात, नको, अजिबात नको. म्हणजे आम्ही ज्या सुखाला अनुभवतो त्याला अंत आहे, ते आज ना उद्या संपणार आहे. दुसरं, ते अनुभवत असताना त्याच्या पलीकडचं नेहमी दिसत राहतं, म्हणजे त्याला पार आहे, त्याच्या पलीकडचं दिसतं, पलीकडचं दिसतं. म्हणजे आत्ता आपण जे सुख अनुभवतो ते अनुभवताना त्या सुखात स्थिर असतो का? तसं जर असतं तर संसारी माणसं एकमेकाला भेटल्यावर एक वाक्य कधीच बोलली नसती. कोणतं? तुमचं बरं आहे. द्रुपद आहे त्यांचं ते. काय बरं आहे?
काही होऊ द्या, कुठेही भेटू द्या, तुमचं बरं आहे. आता त्यांचं बरं आहे तर तुझी कुठं लंका पेटली? अरे कोरोना गेला तरी तू आहेसच गावाला ताप द्यायला, हे का कमी आहे का विठ्ठल? हे बघा, सोन्याच्या बंगल्यामध्ये चांदीच्या मखारात जाऊन जरी बसले तरी माणसाला अजून पुढचं काहीतरी दिसतच. त्याला पार म्हणतात. या जगात भजन साधना आणि ईश्वर वृत्ती ही एकच बाब अशी आहे, जिथं आल्यावर पुढचं काही मिळावं असं वाटत नाही. जरा सोपं बोलू, आपल्याला बघून लोकांची लाळ गळली पाहिजे, लोकांना बघून आपली नाही. गोठविन लाळ ब्रह्मज्ञान, मुक्तात्मस्थिती सांडवीन, हो हो पार नाही. आणि त्या सुखाचा लेखा होत नाही. ते मोजता येतं का? त्याला काय तुम्ही मोजणार? विठ्ठला विठ्ठला अमूप जोडल्या पुण्याची राशी, पार त्या भाग्यासी नाही आता. तिथल्या सुखाला तुम्ही काय मोजणार आहात? असं सुख गोकुळवासियांनी अनुभवलं. किती प्रकारचं होतं? देव अंगणात आला, अंतरात आला आणि अनुभूतीत आला. देव अंगणात आल्यावर लक्ष्मी घरात येते, देव अंतःकरणात आल्यावर सद्गुण हृदयात येतात, आणि देव अनुभवात आल्यावर मोक्ष जीवाला मिळतो. विठ्ठला आमच्या गुरुजींना एकाने विचारलं, मारुती मामा तुम्ही ओळखता नाथ मंदिरात? ते म्हणाले, परमार्थिक माणूस असा कसा तरीच असतो का? मामा त्याला ओरडले, कारण भाऊरायांचा परमार्थ फार ऐश्वर्यातला होता. तुम्ही आलेत नाथ मंदिरात जोशी महाराज, म्हणजे भाऊराया विठोबाची पूजा करायला जी सुपारी असायची ना, ती सुपारी आणायला ती जायची आणि ती अशी वजन करून आणायची, भरदार पाहिजे, वजनदार. ते म्हणायचे विठोबाला द्यायची आहे, अशी तशी चालेल? काय दृष्टिकोन असतो ना. म्हणून त्यांची पूजा आनंद देते ना, आपली पूजा आळस. आपल्या पूजेचे लय हाल. सकाळचं घरातलं पहिलं मॅटर पूजेवरूनच. तो म्हणतो मला ड्युटीवर जायचंय, हा म्हणतो मला जॉबला जायचंय, ती म्हणते मला कॉलेज आहे. मग राहिले ते सगळ्या ओर इलाच खेळायला लागतात. कोणाला? होम मिनिस्टर. ती एका भांड्यावर दुसरं भांडं आपटते, म्हणते पूजा आपण मीच करू का? एखाद दिवस तो गणपती सांगणार आहे, आम्ही जाऊन बाथरूम मधून आंघोळ करतो, पण सकाळीच गोंगाट नको. विठ्ठला देवघर एवढं सुंदर असलं पाहिजे, रोज पूजेसाठी एवढी फुलं आणली पाहिजे ना, का पूजेवरून भांडणं झाली पाहिजे. मला पूजा करायची, मला पूजा करायची. भाऊराया ती सुपारी अशी वजन करून आणायची. आपली सुपारी पाहिल्यावर आपली सुपारी कोणी द्यायचा? याला उडवा विठ्ठला. गुरुजी म्हणायचे, अरे देव जेव्हा येतो ना तेव्हा हात हलवत येत नाही, सगळं घेऊन येतो. ऐका यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. देव अंगणात आला का लक्ष्मी घरात येते. गोपीगीत नावाचा अध्याय श्रीमद भागवताच्या 31व्या स्कंदात, 31वा अध्याय दशम स्कंदात, आणि त्याच्यातला पहिला श्लोक आहे, जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रही. कृष्ण जेव्हा जन्माला आला ना, तेव्हा त्याच्या मागोमाग गोकुळात कोण राहायला आली? इंदिरा. गांधी नव्हे. गांधी ज्या नोटेवर असतो ती. विठ्ठला नका फार मेहनत घेऊ, भंडारा आहे जवळ आता. देव येतो एकटा येत नाही, लक्ष्मीला घेऊन येतो. जरा आणखी सोपं सांगू, घरात लक्ष्मी येणं म्हणजे तिजोरीत नोटा येणं नव्हे. तुम्ही जिथं आहात तिथं तुम्हाला आनंद आहे ना, म्हणजे लक्ष्मी आहे. सुदाम्याचं घर सोन्याचं झालं म्हणजे आपल्या घरावर पत्रा सोन्याचा बसेल असा अर्थ नाही.
सोन्याचा संसार म्हणजे गोल्डन संसार नाही, सुखाचा संसार म्हणजे सोन्याचा संसार. ज्या घरात सगळी माणसं एकमेकाशी प्रेमाने वागतात, स्नेहाने वागतात, एकमेकाविषयी सद्भाव धारण करतात, समजायचं घर सोन्याचं आहे. विठाला बर. देव अंतरात आला. आला नारायण तयाच्या अंतरा. दया क्षमा नरा नारी लोका. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. केलिया वाचून जप तपे. देव आला गोकुळात. एवढा आनंद झाला. केवढा आनंद झाला महाराज म्हणतात, अंत पार नाही लेखा. पण का हो, हे तुम्ही गोकुळातलं क्लायमेट सांगितलं. कधी पाऊस पडतो, लगेच ऊन येतं, परत ढग येतात. हा जो गोकुळात बदल झाला, या बदलाचं कारण काय? दुसरं चरण. बाळकृष्ण नंदा घरी आनंद बालकृष्ण नंदा घरी आनंद बाळकृष्ण नंदा घरी आनंद बालकृष्ण नंदा